परिसंवादाचा विषय आहे हिमालय ते सह्याद्री श्री साहसाचं प्रवाह पथ। नमस्कार सह्याद्री मित्रांनो, आज नाशिक मुक्कामी कैलासवासी अविनाश जोशी स्मृती प्रीत्यर्थ सह्यमित्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं सह्याद्री मित्र संमेलन 2025 या संमेलनामध्ये आजचा जो परिसंवाद आहे, परिसंवादाचा विषय आहे हिमालय ते सह्याद्री श्री साहसाचं प्रवाह पथ। विषय फार इंटरेस्टिंग आहे आणि गंभीरही आहे, पण समोर या परिसंवादात सहभागी होणाऱ्या वीरांगणा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की यांचा प्रवाह पथ कसा असणार आहे। तर आजच्या या आपल्या परिसंवादामध्ये सहभागी होत आहे प्रियांका मोहिते, मनीषा वाघमारे आणि प्राजक्ता घोडे। सह्याद्रीतील या संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या परिसंवादामध्ये आज आपण या 3 प्रथितयश साहसी वीरांगणांसोबत त्यांच्या जो संयोजकांनी दिलेला विषय आहे त्या विषयावर त्यांच्याशी आपण गप्पागोष्टी करणार आहोत। खरं तर त्यांच्याशी गप्पागोष्टी करताना आपल्याला त्यांचा परिचय होणारच आहे। तसंही गिर्यारोहण क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या समोर बसलेल्या माझ्या सह्यमित्रांना या तिघी परिचित आहेत, पण एक कार्यक्रमाचा औपचारिक भाग म्हणून मी थोडक्यात यांच्या क्रीडा कार्यमानावर, म्हणजे यांचा जो स्पोर्ट्स परफॉर्मन्स आहे आणि जे गिर्यारोहण क्षेत्रातलं कार्य आहे त्याच्यावर थोडक्यात मी प्रकाशझोत टाकतोय। सर्वप्रथम प्रियांका मोहिते। प्रियांका मोहिते ही आपल्या सगळ्यांना परिचित आहे। अगदी उच्च विद्या विभूषित अशी ही गिर्यारोहक आहे। बायोटेक्नॉलॉजीमध्ये हिने अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि सध्या बेंगलोर येथे रेस्क्यूज आठवतो मला इट्स नॉट माय फॉल्ट रिसर्च असोसिएट म्हणून ती कार्यरत आहे। आणि अशी पार्श्वभूमी असलेली ही तरुणी अनेक गिरीशिखरांना, विशेषतः अष्टहजारी शिखरांना गवसणी घालते। तिने आत्तापर्यंत एकूण 5 अष्टहजारी शिखरे सर केली आहेत। त्यामध्ये जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट अर्थात त्याचा समावेश असायलाच पाहिजे। 2013 साली तिने ते क्लाइंब केलं आहे। त्यानंतर माउंट लोत्से 2018 साली हे जगातलं 4थं शिखर आहे। त्यानंतर माउंट मकालू हे जगातलं 5वं उंचीने शिखर असलेलं 2019 साली क्लाइंब केलं आहे। माउंट अन्नपूर्णा 1 2021 आणि माउंट कांचनजुंगा 2022 हे जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं शिखर आहे। तर अशा अनेक मोहिमा हिमालयातल्या, इंडियन हिमालय, नेपाळ हिमालय ॲज वेल ॲज इंटरनॅशनल परदेशामध्ये सुद्धा माउंट एल्ब्रुस, माउंट किलिमांजारो यासारख्या पर्वतांवर प्रियांकाने पर्वतारोहण केलेलं आहे। आणि ह्या सगळ्या तिच्या कर्तृत्वाचा परिपाक म्हणून अनेक ठिकाणी तिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। अगदी वैशिष्ट्यपूर्ण सांगायचं म्हणजे की भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा भूमी साहस क्षेत्रातील सर्वोच्च असा तेनसिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड हा 2021 रोजी प्रियांकाला मिळालेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा सुद्धा प्रियांकाला मिळालेला आहे। आणि गतवर्षी याच व्यासपीठावर प्रियांकाला जो पुरस्कार दिला गेलेला आहे तो सह्याद्री युवा रत्न पुरस्कार। बाप रे, म्हणजे इतकी शॉर्ट ओळख करून द्यायची म्हटलं तरीसुद्धा इतकी मोठी ओळख। खरं म्हणजे माझ्यासमोर अनेक ज्येष्ठ गिर्यारोहक बसलेले आहेत। आपल्या सगळ्यांचं
गिर्यारोहण जेव्हा आपण सुरू केलं त्यावेळेला अंतिम ध्येय प्रत्येक गिर्यारोहकाचं हे माउंट एव्हरेस्ट चढणं एवढंच असत होतं. म्हणजे मग ते झालं की संपलं सगळं. पण ह्या चिमुकलीने जगातली 5 अष्टहजारी शिखरं सर केलेली आहेत. आपण एकदा जोरदार टाळ्यांनी प्रियांकाचं अभिनंदन करूया. धन्यवाद. यानंतर आपल्यासमोर परिसंवादामध्ये सहभागी होणारी दुसरी वीरांगना आहे डॉक्टर मनीषा वाघमारे. मनीषा वाघमारे, मी तिच्या नावाआधीच डॉक्टर म्हटलं आहे, म्हणजे ती उच्च विद्याविभूषित आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. तर तिने जी डॉक्टरेट केलेली आहे तो विषय आहे महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट विजयामध्ये योगदान, एक समीक्षात्मक अध्ययन. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये मनीषाचं खूप मोठं योगदान आहे आणि तिने केलेले जे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत तेही खूप उल्लेखनीय आहेत. यामध्ये मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन आणि त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स NIS यामधून कोर्सेस केलेले आहेत. त्यानंतर सेट नेट अर्थात महाविद्यालयीन स्तरावर प्राध्यापक होण्यासाठी ह्या परीक्षांची पूर्तता करावी लागते. राज्यस्तरीय तुम्हाला जर प्राध्यापक व्हायचं असेल तर स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट असं त्याला म्हणतात असं मला वाटतं. आणि राष्ट्रीय स्तरावर काम करायचं असेल तर नेट नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट ह्या दोन्हीही परीक्षा ती पास झालेली आहे. आणि सध्या संभाजीनगर या ठिकाणी कॉलेज डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स म्हणून ती कार्यरत आहे. मनीषा वाघमारेची कामगिरीसुद्धा अशीच आहे. माउंट एव्हरेस्ट तर तिने क्लाइंब केलेलेच आहे, शिवाय तिचं एक आगळं वेगळं साहस आपल्यासमोर मिशन गो फॉर 7 समिट्स एक्सपिडिशन. म्हणजे या मोहिमेअंतर्गत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरची 7 शिखरं वेगवेगळी सर केलेली आहेत. 5 केलेली आहेत, 2 बाकी आहेत. आणि त्या प्रत्येक मोहिमेमागे काहीतरी उद्दिष्ट ठेवलेलं आहे, काहीतरी कॉज ठेवलेला आहे. ती आपल्या संभाषणामध्ये त्याबद्दल सविस्तर सांगेल आपल्याला. तर मला वाटतं एवढा परिचय सध्या इतका पुरेसा आहे. आणि तसं तिने खूप वेगवेगळी साहसंसुद्धा केलेली आहेत. तिने ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी येथून 14,000 फुटावरून स्काय डायव्हिंग फ्री फॉलसुद्धा केलेला आहे 2 वेळा. तर अशा या वीरांगना मनीषा वाघमारे हिचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आता आपल्या या परिसंवादामध्ये सहभागी होणारी प्राजक्ता घोडे गेल्या 15 वर्षाहून अधिक काळ एक अत्यंत कुशल गिर्यारोहक आणि ॲडव्हेंचर प्रोफेशनल म्हणून कार्यरत असलेली प्राजक्ता सर्वांना परिचित आहे. राकट अशा या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेले अनेक सुळके प्रस्तर भिंती प्राजक्ताने क्लाइंब केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तेलबैला, लिंगाणा, थम्सअप, कळकराय इत्यादी. तर या सगळ्या रॉक क्लाइम्बिंगचा परिपाक म्हणून ती स्पोर्ट्स क्लाइम्बिंगकडे वळली. ती का वळली, कशी वळली, ती तिच्या प्रश्नांना उत्तरं देताना सांगेलच. तर ते करत असताना तिने आपल्याला सगळ्यांना परिचित आहे भारतातील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था NIM मधून तिने वेगवेगळी प्रशिक्षणं पूर्ण केली, बेसिक, ॲडव्हान्स, सर्च अँड रेस्क्यू. तर अशा अभ्यासक्रमांची पूर्तता केल्यानंतर तिच्या गिर्यारोहणातील कौशल्य आणि तिचा परफॉर्मन्स यामध्ये या सर्व प्रशिक्षणामुळे खूप मोठी भर पडलेली आहे. प्राजक्ता ही स्पोर्ट्स क्लाइम्बिंग या खेळाच्या विकासासाठी केवळ आपल्या देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ती अग्रणी भूमिका बजावते आहे. 2018च्या क्रीडा स्पर्धेत इंडोनेशिया येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये तिने स्पोर्ट्स क्लाइम्बिंगसाठी पहिली भारतीय महिला प्रशिक्षक आणि टीम मॅनेजर म्हणून कामगिरी बजावलेली आहे. त्याचबरोबर
लेवल 1 नॅशनल जज म्हणून तिने IFC मीन्स इंटरनॅशनल IMFकडून जी एक्झाम होते किंवा जी पात्रता परीक्षा होते ती लेवल 1 नॅशनल लेवल 1ची केलेली आहे आणि त्या अनुषंगाने तिने 2016साठी नवी मुंबईमध्ये जी वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली होती बोल्डरिंगची त्यामध्ये जज म्हणून काम केलेलं आहे. तर याबरोबरच ती खूप प्रोफेशनल आहे आणि आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले स्टेप इन ॲडव्हेंचर या कंपनीमध्ये ती अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते आणि या स्टेप इन ॲडव्हेंचरमध्ये ती ऑपरेशन हेड म्हणून काम पाहते. तिच्याकडे खूप प्रचंड वेगवेगळे स्किल्स आहेत, मॅनेजमेंट, मार्केटिंग, सेल्स वगैरे वगैरे. आपण तिला याबद्दल पुढे बोलतं करूया. पुनश्च एकदा या तिघींचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि मी जो थोडक्यात परिचय करून दिलेला आहे तर या साहसी खेळाकडे मगाशी डॉक्टर आडके म्हणाले की स्त्रियासुद्धा मागे नाहीत. निश्चित का मागे असावं, नसायलाच पाहिजे. तर आपण त्यांना विचारूया की आपण या साहसी क्षेत्राकडे कशा वळलात आणि त्याला काय प्रेरणा मिळाली आणि कोणत्या गोष्टीमुळे इकडे वळलेला आहात. सर्वप्रथम प्रियांका. प्रथमतः सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद सर फॉर इंट्रोडक्शन. मी साताऱ्याची आहे मूळची आणि सध्या बँगलोरमध्ये आता राहते तिथे. आणि मी जिथे राहते साताऱ्यामध्ये तिथे मागे अजिंक्यतारा आहे आणि लहानपणापासून आमचे काका मला आणि माझ्या कझिन्सला घेऊन जायचे. घेऊन का जायचे तर स्टोरीज सांगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आणि आम्ही ते फील करायचो आणि आम्हाला एकदम एनर्जी यायची. आणि अजिंक्यताऱ्यावर दर शनिवारी रविवारी जायचो. त्याच्यानंतर काकांनी बरेच गडकिल्ल्यांना घेऊन जायला सुरुवात केली आणि काकांनी ॲक्च्युली ऑब्झर्व केलेलं की आम्ही फार इंथुझियास्ट आहोत आणि आम्हाला हिस्ट्रीबद्दल आवड तर आहेच आणि छत्रपती शिवाजी महाराज ऑब्व्हियसली तर आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण डिसिप्लिन नाही आहे ॲट ऑल. आम्ही कुठेही जायचो म्हणजे नाही सांगितलं तरी आम्ही तिथे जायचो. त्यालाच आम्हाला असं वाटायचं त्यालाच धाडस आणि साहस असं म्हणतात. मग तेव्हा काकांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही आहे ना, जर तुम्हाला डिसिप्लिन हवं असेल लाईफमध्ये तर एखाद्या प्रोफेशनल ग्रुपसोबत जावा. ते तुम्हाला शिकवतील तुम्हाला निसर्गात चालताना कसं जायचं आहे, कसं वावरायचं आहे. आणि निसर्गामध्ये आपण असतो ना की म्युझिक वगैरे, तर तेव्हा तर नव्हतंच ह्या गोष्टी, पण किती आपण कनेक्ट कसं होऊ शकतो त्याच्यासाठी आम्ही एक ग्रुप जॉईन केलेला कैलास बागल सरांचा. मी न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थी आणि सर तिथेच ट्रेकिंग घेऊन जायचं आणि बागल सरांसोबत मी जॉईन केलेला. आणि असंच करता करता ॲज अ किड म्हणजे मी डिस्कवरीची फार मोठी फॅन असल्यामुळे डिस्कवरी नॅट जिओ चॅनल मी भरपूर बघायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हिमालयाचं जेव्हा यायचं ना तेव्हा मी ॲज अ किड लाईक एक दिवस मी पण जाणार, पण तो एक दिवस कधी माहितीच नव्हती की कसं जायचं असतं, काय करायचं असतं. आणि 12th नंतर समहाव 2008 किंवा 9ची अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रातली यंगेस्ट म्हणजे कृष्णा पाटील जिनी 19 वर्षाच्या वयामध्ये तिने एव्हरेस्ट सर केलेलं आणि ती साताऱ्यात आलेली तिचं एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी. तेव्हा मी माझी पूर्ण फॅमिली लिटरली माझी आजी आजोबा आम्ही सगळे गेलेलो. आणि मम्मी माझी फार स्टडी ओरिएंटेड आहे की नाही स्टडीमध्ये हे झालं पाहिजे आणि मार्क्स चांगले आले पाहिजे. तेव्हा जेव्हा तिने 19 वर्षाची असताना जर ती एव्हरेस्ट सर करू शकते, माझ्या मुलीला तर मी बेसिकला तर पाठवू शकते असा तिचा थॉट झाला तेव्हा. आणि त्यांनी मला बेसिक माउंटेनिअरिंग कोर्ससाठी परमिशन दिली. बेसिक माउंटेनिअरिंग झाला निममध्ये. मी प्राजक्ताला ॲक्च्युली पहिल्यांदा आपण भेटलेलो. आणि बेसिक 2010 आणि मग त्याच्यानंतर ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स. आणि ॲक्च्युली जेव्हा ॲडव्हान्स झाला तेव्हा आमचं पहिलं शिखर सर झालं. तेव्हा जेव्हा मी घरी आले तेव्हा असं सगळे सेलिब्रेट करत होते. आणि त्याच्यानंतर माझे पप्पा सडनली म्हणाले की नाव वी शुड थिंक अबाउट एव्हरेस्ट. आणि मी त्यांना म्हणाले की पप्पा जरा चिल करा, कुठे 21,000 कुठे 29,000. पण तेव्हा कळालं की जर काहीतरी युनिवर्समध्ये कोणीतरी जेन्युनली बोललं ना तर युनिवर्स देतं. आणि आय थिंक मी नव्हते पण माझे पप्पा होते. सो मला 2013ला एव्हरेस्ट करण्याची संधी मिळाली कर्नल नीरज राणा यांच्या नेतृत्वाखाली. ते तेव्हा हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचे
प्रिन्सिपल होते आणि आय थिंक अशीच माझी सह्याद्री ते एव्हरेस्ट आणि अशी जर्नी माझी सुरू झालेली. येस. व्हेरी गुड. यानंतर प्राजक्ता, तू या क्षेत्राकडे कशी वळलीस? नमस्कार आणि सह्याद्री मित्र संमेलनाचे आणि सगळ्या मान्यवरांचे आभार की तुम्ही आम्हाला इथे संधी दिली आहे बोलण्याची. आमच्यासारख्या भरपूर वीरांगणा तिथे पण बसलेल्या आहेत आणि त्यासुद्धा या फील्डमध्ये खूप ॲक्टिवली काम करतात. सो माझा प्रवास कॉर्पोरेट वर्ल्डमधनं ॲडव्हेंचर इंडस्ट्रीमध्ये कसा झाला, तर मी प्रॉपर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करायचे, म्हणजे साधारणतः 2002 ते 2010पर्यंत. आणि मग माझ्या शेजारी बसणारी माझी एक कलिग म्हटली की मी माउंटेनिअरिंग कोर्सला चालले आहे. म्हटलं असा कोर्स असतो का आणि असं काही ह्याच्यात असतं का? तर ती म्हणे हो असतं. म्हटलं कुठे असतं ते? तर म्हणे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग म्हणून आहे उत्तर काशीला, तिथे असतं. म्हटलं पण ते तर ट्रेकिंग झालं, किंवा शाळेत जे करायचो ट्रेक्स, वर्षातनं एकदा ट्रेकला न्यायचे, तेवढाच ट्रेक माहिती होता. आणि ॲथलेटिक्समध्ये जे बाहेर फिरायला जायचो तेवढंच माहिती होतं की हेच फिरणं असतं आणि हीच फिरस्ती असते. आणि मग ती म्हटली की तुला यायचं का? म्हटलं ॲडमिशन होत असेल तर का नाही, माझी काही हरकत नाही आहे यायला. आणि मग तशाने मी 6 महिने माझ्या मॅनेजरला सांगितलं की मला 35 दिवस सुट्टी हवी आहे. तर ॲज युजल जे कोणी ते कॉर्पोरेटमध्ये, मॅनेजरचे डोळे एकदम मोठे झाले की 35 दिवस कुठे चालली आहेस? म्हटलं असा असा कोर्स आहे, मला करायचा आहे तो आणि मला आवड वाटते त्याच्यात, तर बघायचं की काय असतं. आणि बर्फ बघायची हौस होती, बर्फ कधी बघितला नव्हता. तर म्हटलं मला बर्फ बघायचा आहे, तर त्यासाठी मला कोर्सला जायचं आहे, कारण त्याच्यात स्नोक्राफ्ट असतं, आईसक्राफ्ट असतं किंवा रॉकक्राफ्ट असतं, हे प्रकार असतात हे सुद्धा मला माहीत नव्हतं. आणि मग त्या अनुषंगाने पुढे सुट्टी घेऊन कोर्स केला. पहिल्या कोर्समध्ये अपयश आलं, कारण आम्हाला गंगोत्री साईडला नेलं होतं आणि त्यावेळेस खूप स्नोफॉल झाला होता 2010मध्ये. आणि त्याच्यामुळे खूप लोक आम्ही आजारी पडलो होतो आणि खाली आलो होतो. आणि आमच्यापैकी काही मुली परत वरती गेल्या होत्या की कोर्स कंप्लीट करावा म्हणून. आणि मग त्यानंतर असं झालं की आता ग्रेड बी मिळालं आहे, तर आता काय पुढचा कोर्स तर करता येणार नाही आहे, मग गप आपलं कॉर्पोरेट दुनियेत परत चला. आणि मग त्यानंतर सगळे म्हटले की नाही ह्यात करिअर पण करता येतं. सो म्हटलं अच्छा ह्यात करिअर पण करता येतं का, हे माहीत नव्हतं. मग त्यानंतर पुढे रेझिग्नेशन टाकून मग वेगवेगळ्या कंपन्यांना अप्रोच केलं आणि मग 6 फिगरवरनं 3 फिगरवर यावं लागतं. हा स्ट्रगल असतो प्रत्येकाचा, हे माहीत नव्हतं ॲडव्हेंचर इंडस्ट्रीमध्ये. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर मग मागे कधी बघितलं नाही. सो अजूनही तो चालू आहे. दररोज ह्या क्षेत्रात म्हणजे खूप शिकायला मिळतं, दररोज काही ना काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि प्रोफेशनलीसुद्धा जेव्हा काही गोष्टी शिकते तेव्हा आनंद येतो की हे एक नवीन प्रकार काहीतरी आला आहे, मग हा शिकायचा आहे. मग हा शिकायचा असेल तर ह्याबद्दल अभ्यास पण करणं गरजेचं आहे. सो तिथून जे मागील 15 वर्ष सुरू झालेत ते आता अजून चालू आहेत आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने मला वाटतं ते पुढे पण चालू राहतील. त्यानंतर मनीषा वाघमारे, सर्वांना आपला नमस्कार. प्रेरणादायी प्रवास कसा सुरू झाला? सर्वांना नमस्कार. सह्याद्री मित्र संमेलनाची मी अगदी खूप आभार व्यक्त करते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. मी मूळची परभणीची आहे. आम्हाला 2च वेळा बर्फ पाहायला मिळतो, एकतर जेव्हा कधी गारा पडतात त्यावेळेस आणि सेकंड टाईम फ्रीजमध्ये. तर ऑब्व्हियस अगदी लहानपणापासनं हिमालयाची खूप आवड होती, पण कधी संधी मिळत नव्हती. मी स्पोर्ट्समध्ये अगदी लहानपणापासून, म्हणजे माझी पूर्ण फॅमिली स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे आमचं. मला 10 वेळा महाराष्ट्राला रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली लाँग डिस्टन्स रनिंग आणि व्हॉलीबॉलमध्ये. आणि सडनली एका ॲक्सिडेंट मला फेस करावा लागला आणि तिथे माझं कुठंतरी स्पोर्ट्स बंद झालं. आणि त्या काळामध्ये नुकतंच मार्क इंग्लिश सरांनी एव्हरेस्ट क्लाइंब केला होता, जे की पहिले दिव्यांग आहेत जगामधले ज्यांनी एव्हरेस्ट क्लाइंब केला. आणि त्या माझ्या बेड रेस्ट टायमिंगमध्ये मला सरांचं ते पुस्तक वाचायला मिळालं आणि तीच प्रेरणा घेऊन मी या फील्डमध्ये आली. थँक्यू. क्या बात आहे, बहुत बढिया. यानंतर पुढचा प्रश्न तिघींनाही कॉमन प्रश्न एकच असणार आहे. प्रत्येकीने आपापल्या क्षेत्राप्रमाणे आपापल्या कर्तृत्वाप्रमाणे उत्तर द्यायचे की ह्या क्षेत्रामध्ये येत असताना तुम्हाला सुरुवातीला काही अडचणी आल्या का, आणि आल्या असतील तर त्या कोणत्या स्वरूपाच्या, की जेणेकरून नवोदितांना या क्षेत्रामध्ये येताना त्यावर ओव्हरकम करता येईल.
असं काही तुम्हाला अडचणी आल्या का? नक्कीच. जेव्हा बेसिक मी साताऱ्याची असल्यामुळं आम्हाला बेसिक माउंटेनिअरिंग, ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग ह्याच्याबद्दल जास्त काही कल्पना नव्हती. ती माहिती जरी मिळत गेली, जेव्हा एव्हरेस्टसाठी सिलेक्शन झालेलं, जसं आपण फिजिकली आपल्याला प्रिपेअर करतो, मेंटली आपण प्रिपरेशन करतो एव्हरेस्ट क्लाइम्ब करण्यासाठी, तर सगळ्यात मोठी अडचण जी तेव्हा पण होती आणि अजून पण आहे आणि आय थिंक फ्युचरमध्ये थोडी राहणार आहे, ती आहे फायनान्शियल सपोर्टची. स्पेशली ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याच जणांकडून असा रिप्लाय यायचा की आधी एव्हरेस्टच्या आधी थोडा एक्सपिरियन्स कमी असल्यामुळे रिप्लाय असा यायचा की अरे शी इज अ गर्ल, आय डोंट थिंक सो, म्हणजे ती करू शकते. आणि त्याच्यानंतर स्पॉन्सरशिपसाठी भरपूर कष्ट येतात, अजूनही येतात. आणि अजून एक शब्द वापरला जातो, हॉबी. पण मग जेव्हा भारत सरकारकडून तेन्झिंग नॉर्गे हा अवॉर्ड मिळाला, तेव्हा म्हणाले की इट्स नॉट जस्ट अ हॉबी. इफ गव्हर्मेंट आम्हाला जर रेकग्नाईज करत असेल तर इट्स डेफिनेटली समवेअर वी आर रिप्रेझेंटिंग इंडिया. तर मग हा एक कॉन्फिडन्स आला. आणि म्हणजे ह्या आय थिंक ह्या अडचणी अजूनही अजूनही आहे. म्हणजे कुठल्याही एक्सपिडिशनला जायचं असेल तर प्रिपरेशन आपण मानसिकदृष्ट्या आणि फिजिकलरित्या हे आपण वर्षभर करतच असतो. पण जी सगळ्यात मोठी ही अडचण होती ना, ती ही होती. आणि जेव्हा म्हणजे कधी होतं की जेव्हा कोणी असं तुम्ही प्रिपेअर करत असता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं बोललं जातं की येस यू आर अ गर्ल आणि यू कॅनॉट डू इट, आणि ते थोडंसं लागतं. मी जेव्हा एव्हरेस्ट करणार होते तेव्हा मी 20 वर्षाची होते. तेव्हा भरपूर अशा गोष्टी मनाला लागायच्या. बट आय थिंक माझे पेरेंट्स ते वॉल बनायचे नेहमी, ती पॉझिटिव्ह वॉल बनायचे. असा एक वेळ असा एक प्रसंग पण झालेला की जेव्हा स्पॉन्सरशिप देण्याची वेळ आलेली तेव्हा एक मेल माउंटेनियरला जास्त स्पॉन्सरशिप देण्यात आलेली ॲज कम्पेअर्ड टू मी, जी की ती अमाऊंट मला मिळणार होती. सो थोडंसं कुठंतरी दुःख झालेलं म्हणजे तेव्हा. सो अशा पण गोष्टी आहे. आणि मला असं वाटतं की माउंटन तर ट्रीट नाही करत ना, जेंडर वाईज थोडी ना, ॲव्हलांच आली तर दोघांना घेऊन जातं. पण मग कधी कधी लोक जेव्हा असं ट्रीट करतात तेव्हा असं थोडंसं हर्ट व्हायचं. अँड ऑफकोर्स बिंग अ वुमन आय फील आम्ही ॲथलीट्स असतील किंवा माउंटेनियर्स असतील, कुठल्याही क्षेत्रात असतील, भरपूर स्ट्रॉंग आहेत. बिकॉज इवन हॅविंग दॅट टाईम ऑफ द मंथ आम्ही काही एक्सक्यूज देत नाही. समिट पुश असेल, ह्याच डेटला करायचं असेल किंवा म्हणजे काही एक्स्ट्रीम कंडिशन्स असू देत आमच्यासोबत, आम्ही ठरवतो की येस आम्हाला करायचं आणि त्या कंडिशनसुद्धा मध्ये सुद्धा आम्ही ते क्लाइम करतो. सो आय थिंक ह्या अशा थोड्या आहेत अडचणी, पण त्याच्यावर सोल्युशन काय आहे हे बघणं सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट आहे. सो त्या सोल्युशन फाइंड आउट करून आम्ही टॅकल करतो आहे आतून आणि करत राहू फ्युचरमध्ये सुद्धा. व्हेरी गुड. प्रतीक्षा? मला असं सुरुवातीला काही म्हणजे कठीण क्षण असे कधी गेले नाही आहेत, कारण आईवडिलांनी सुरुवातीपासून सांगितलेलं की तुम्हाला तुमचं बघायचं आहे, शिक्षणापर्यंत बघू, त्यानंतर यू हॅव टू बी ऑन युअर ओन. आणि उत्साह त्याला असं म्हणतात की अति एनर्जी असते ती होती आणि त्या एनर्जीने मी फील्डमध्ये गेले. पण ह्यामध्ये तिथे गेल्यावर कळलं की हे इतकं सोपं नाही आहे जेवढं सोपं दिसतं. बी इट फिमेल और बी इट अ मेल, प्रत्येकाला माउंटेन्स, जसं प्रियांका म्हणली की ते सेमच ट्रीट करतं. एव्हलांच आला तरी सगळ्यांना घेऊन जातं आणि समिट झाला तरी सगळ्यांचाच समिट होतो, किंवा अर्धवट राहिलं तर अर्धवट पण सगळ्यांचंच राहतं त्या सिच्युएशननुसार. सो स्ट्रगल असा मला त्यावेळेस नाही आला, पण जेव्हा फील्डमध्ये यू एंटर ॲज अ फिमेल, सो खूप वेळा ट्रीट करताना मला असे ट्रीटमेंट्स किंवा स्टेटमेंट्स यायचे की कळीचा नारद प्रकार, की तू पुढे आहेस, फक्त फिमेल इन्स्ट्रक्टर पाहिजे म्हणून तुला बोलवलं आहे, किंवा आउटडोअर लीडर पाहिजे म्हणून तुला बोलवलं आहे. आणि खूप वेळा हा अनुभव आला आहे मला. म्हटलं मग आम्ही काम करताना का नाही हे ट्रीट होत की हे फिमेल लीडर्स आहेत किंवा फिमेल आउटडोअर इन्स्ट्रक्टर्स आहेत. मग तेव्हा ते हळूहळू, आणि ते अजूनही येतात खूप वेळा. टेक्निकली जेव्हा कुठली मुलगी काम करत असेल तर तेव्हा खूप वेळा असा विचार केला जातो की जास्त ज्ञान नसेल. आय अग्री की फॅक्ट आहे ही, की खूप वेळा शिकायला थोडासा वेळ लागतो, पण एकदा वी आर स्ट्रॉंग इन दॅट टेक्निक, वी नेवर लुक बॅक फॉर दॅट थिंग. आणि त्या गोष्टीमध्ये खूप वेळा म्हणजे असा अनुभव आला आहे की नाही हे जमणार नाही तुला, नाही हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वाटतं आहे.
मग कधी कधी त्याच्यावरनं आईकडे कधी फोन कॉल्स यायचे तर आई म्हणायचं अगं हे तू नको करूस. मग असं व्हायचं की खरंच नाही करायचं आहे की कोणी सांगितलं आहे म्हणून नाही करायचं आहे. तर मग त्या गोष्टीला ओव्हरकम करायचं असेल तर करून बघितल्याशिवाय मला तरी कळणार नाही आहे की मला करता येतं आहे की नाही येतं आहे. आणि हे ऑब्स्टॅकल्स किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या दररोज येत आहेत. आणि मी म्हणेल की असे ऑब्स्टॅकल्स दररोज यावेत. जेवढे हे ऑब्स्टॅकल्स प्रत्येकाला मिळतील तेवढं वी आर गोइंग टू गेट स्किल्ड इन एव्हरीथिंग, बी इट माउंटन्स, बी इट प्रोफेशनल लाईफ किंवा कुठेही असो. जसे जसे येत गेले तसं तसं शिकत गेलो तर ह्या गोष्टी हळूहळू मागे जातात. पण कधी कधी कळतं की नाही परत येतंच हे कुठून तरी फिरून. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. सो फिरून फिरून येतं. स्पॉन्सरशिप असेल, किती वेळा पर्सनली जेव्हा स्पॉन्सरशिप्स घ्यायला आम्ही गेलो तर अरे ही तर मुलींची एक्सपिडिशन आहे, ह्याला स्पॉन्सरशिप काय द्यायची आहे. मग कधी कधी संस्थेचे जे आम्ही एक्सपिडिशन्स करायला जायचो तर एक्सपिडिशन्सला पैसे मिळत नव्हते कारण सगळ्या मुली आहेत एक्सपिडिशनला. आणि मग तिथे खिशातनं पैसे घालायचे म्हणजे काही जणी तर लोन काढून करतात, सगळेच करतात. पण तिथे खूप वेळा असं व्हायचं की जिथे आम्हाला 5 लाखाची गरज असेल तर तिथे आम्हाला 50,000 मिळायचे. आणि मग असं व्हायचं की आता 4.5 कुठून ऑर्गनाईज करायचं. मग त्यापेक्षा आपण आपल्या खिशातनं पुन्हा पैसे घालून करूया. आणि हे अजूनही येत आहेत. आणि आय फील की वी आर लकी की हे ऑब्स्टॅकल्स येत आहेत. मला नेहमी छान वाटतं कारण मग त्याच्यातनं ऑपॉर्च्युनिटीज मिळतात भरपूर गोष्टी शिकण्याच्या आणि मार्ग ओपन करण्याचे. सो आय एम ग्रेटफुल. आणि ह्या फील्डमध्येच हे होतं, दुसऱ्या फील्डमध्ये हे शिकायला मिळत नाही दररोज. खूप छान. त्यानंतर मनीषा. सर मी सांगितलं सुरुवातीलाच मी मूळ परभणीची आहे. आमच्याकडे डोंगर नावाचा भाग दूरदूरपर्यंत कुठेच नाही आहे. जेव्हा पहिल्यांदा मी संभाजीनगरमध्ये आले तेव्हा मला पहिल्यांदा डोंगर पाहायला मिळाला. आणि सो तिथनं माझी सुरुवात झाली. आणि ॲज अ माउंटेनियर, ॲज अ विमेन, ॲज अ गर्ल प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम फेस करावा लागतो आहे. आणि पण एक माझं नशीब आहे की मला डोंगर भाऊ खूप चांगले मिळाले आहेत. आणि त्यांच्या मदतीमुळे माउंटेनिंग फील्डमध्ये जे काही करिअर करते ते सध्या सुरू आहे. पण एकच माझी विनंती आहे, जसं राजेश गाडगीळ सर असतील किंवा जे सिनियर क्लायमर्स इथे बसलेली आहेत, प्लीज तुम्ही सुट्ट्यांचं काहीतरी पहा. कारण मी मागच्या 3 वर्षापासून माउंट देनालीची तयारी करते आहे. आणि म्हणजे खूप स्ट्रगल करावा लागतो आहे पण सुट्टी मिळत नाही आहे. म्हणजे वर्षभर आम्ही मेहनत करा, फंडिंग उभी करा, फिजिकली मेंटली सगळ्या बाजूनी स्वतःला प्रिपेअर करा आणि सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा सुट्टी मिळत नाही तर तो फार हॉरिबल असतं. सो विनंती आहे की सर प्लीज हे तुम्ही पुट ऑन कराल समोर. मी यापूर्वी बरेच प्रयत्न केले पण पाहिजे तसं त्या गोष्टींवर काम झालं नाही आहे. तर ही विनंती आहे, प्लीज तुम्ही ह्या गोष्टी पुट ऑन कराल. थँक्यू. मनीषा, तुलाच एक जोडून प्रश्न विचारतो की तू ज्या मोहिमा केलेल्या आहेत त्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे काही विशिष्ट कॉजसाठी ती मोहीम आहे. तर ती जी 7 शिखरांची मोहीम त्याबद्दल तू थोडक्यात आम्हाला सगळ्यांना सांगावं. सर जेव्हा 7 कॉन्टिनेंट कन्सेप्ट आम्ही सुरू केलं होतं तेव्हा आम्ही हार्डली 4-5 लोक हातावर मोजणे इतकी होती की जे आम्ही ते एक्सपिडिशन्स करत होतो. पण आता प्रत्येक दुसऱ्या माउंटेनियर मागे जो आहे की तो 7 कॉन्टिनेंट करते. त्यामुळे ती आता गोष्ट नवीन राहिली नाही आहे. आणि कॉन्टिनेंट करण्यामागचा हा उद्देश होता. म्हणजे मी एव्हरेस्टची तयारी करत होते आणि जे पण काही कॉन्टिनेंट्स आहेत प्रत्येक कॉन्टिनेंटचा डिफिकल्टी लेवल, तिथलं वेदर कंडिशन कम्प्लिटली वेगळी आहे. आणि त्या गोष्टीचा फायदा मला एव्हरेस्टसाठी व्हावा म्हणून मी ते 7 कॉन्टिनेंटचं मिशन पूर्ण करणार होती. आणि ऑब्वियस क्लाइम्बिंग सर्वच करताय पण वेगळा कॉज घेऊन तुम्ही कुठलं क्लाइम्बिंग करताय तेही महत्त्वाचं आहे. सो छोटे सोशल कॉज घेऊन मी क्लाइम्बिंग करते. जसं ऑझिटेन नावाचं माउंटन क्लाइम्ब केलं होतं आम्ही. शरद सरही सोबत होते. आणि त्या माउंटनचा कॉज होता ही फॉर शी, जेंडर इक्वॅलिटी. त्यानंतर मी माउंट किलिमंजारो केला. त्यावर्षी आमच्या मराठवाड्यामध्ये शेतकरी खूप जास्त आत्महत्या करत होते आणि पाऊसही त्यावर्षी खूप जास्त झाला होता. तर सेव्ह फार्मर तो कॉज घेतला होता. त्यानंतर जसं मराठवाड्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये खूपच सारे प्रश्न आहेत तर विमेन्सला घेऊन एक कॉज केला होता. सॉरी मी कॉज विसरली आहे.
गर्ल्स एज्युकेशन्सला घेऊन एक कॉर्स घेतला होता. त्यानंतर आता नुकताच आम्ही सर्व क्लायमर्स, इवन प्रत्येक ह्युमन तो प्रॉब्लेम फेस करतो आहे, जो की आहे जे की जागतिक तापमानवाढीत जो काही बदल झालेला आहे तो आम्ही सगळे प्रॉब्लेम फेस करतो. तर त्याला घेऊन एक छोटासा कॉर्स केलेला आहे आणि होपसो पुढच्या दोन्ही एक्सपिडिशनला मी तो कॉर्स कंटिन्यू करेल. थँक्यू सर. खूप छान. म्हणजे केवळ गिर्यारोहण आपली हौस भागवणं किंवा तो त्या खेळाचा विकास करण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी नाही, तर सामाजिक जाणीव ठेवून सामाजिक प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची मोहिमा मनीषा करते. खूप खूप छान, धन्यवाद. यानंतर प्राजक्ताला मी थोडक्यात जे स्पोर्ट्स क्लाइम्बिंग आत्ता गेल्या ऑलिम्पिकपासून या खेळाचा सहभाग ऑलिम्पिक गेम्समध्ये झालेला आहे. अजूनही म्हणावं तसं आपल्याकडे प्रगती भारतामध्ये या खेळाची आय डोंट नो, तर त्याचं स्टेटस काय आहे किंवा ऑलिम्पिक स्पर्धा आणि हे तू सगळं त्याबद्दल सांगू शकशील? सगळेच इथे दिग्गज आहेत ज्यांना या खेळाबाबतीत माहिती आहे. आणि थोडक्यात सांगायचं तर मी 2011मध्ये जेव्हा कोर्स केल्यानंतर, 10मध्ये कोर्स केल्यानंतर जेव्हा या फील्डमध्ये उतरले, तर तेव्हा मला कळलं की याच्यामध्ये कोर्स पण असतो स्पोर्ट क्लाइम्बिंगमध्ये. आणि स्पोर्ट क्लाइम्बिंग हा वेगळा एक खेळ आहे. कोणी याला वॉल क्लाइम्बिंग म्हणतं, कोणी रॉक होल्डिंग म्हणतं, कोणी रॉक क्लाइम्बिंग होल्डिंग म्हणतं. सो हा खेळ स्पोर्ट क्लाइम्बिंग का म्हणला जातो, तर हा कॉम्पिटिटिव्हली ऑलिम्पिक, एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप, युनिव्हर्सिटी गेम्स अशा वेगवेगळ्या जागी खेळला जातो. आणि हा एकमेव खेळ असा आहे ज्याला तुम्हाला लिमिटेशन्स नाही आहेत. म्हणजे 2 वर्षाचं, 1 वर्षाचं बाळ असेल तर तुम्ही घरामध्ये जे लहान मुलांना उड्या मारायला खूप आवडतं, सो तिथे तुम्ही घरात जर छोटीशी एक क्लाइम्बिंग होल्ड लावलं किंवा पुलअप बार लावला तर ते त्याच्यावर लटकतात आणि खाली जर मॅट ठेवली तर उड्या मारायला सुरू करतात. तिथे तुमचा क्लाइंबर दिसतो. हा खेळ ऑलिम्पिकपर्यंत जाण्यासाठी भारतात आत्ता प्रगती जी आहे की खूप चांगले चांगले इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत आणि इंटरनॅशनल स्टँडर्डचे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत. मी जेव्हा सुरू केलं होतं, मी खेळ खेळले नाही आहे हा, पण मी जजिंग ह्यामध्ये करते, मी टेक्निकली ह्यामध्ये भरपूर अभ्यास करते आणि दररोज करते. हा खेळ 2016ला अनाऊन्स झालं आणि 2018 ऑगस्टमध्ये कन्फर्म झालं की 2020ला पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणार टोक्योमध्ये. तेव्हा हा 1 मेडल गेम होता आणि 2024 ऑलिम्पिक्स पॅरिसचे जे आहेत त्याच्यामध्ये हा 2 मेडल इव्हेंट होता. आता हा 3 मेडल इव्हेंट आहे 2028 LA साठी. सो स्पीड, लीड आणि बोल्डरिंग भारतातली ह्याची प्रगती. तर पहिले काय व्हायचं की वर्षातनं एक कॉम्पिटिशन व्हायची आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये सगळे क्लाइंबर जमा व्हायचे भारतातले आणि ते खेळायचे. झोनल लेवल असेल, नॅशनल लेवल असेल आणि तिथे एकदाच रेकॉर्ड ब्रेक व्हायचा. या खेळाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी प्रगती तुमची होत राहील आणि तेवढं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन येत राहतो. सो जेव्हा यामध्ये मल्टिपल कॉम्पिटिशन्स सुरू झाल्या, कारण इथे भरपूर वॉल्स आल्या, आधी वॉल्स कमी होत्या क्लाइम्बिंग वॉल्स, जेव्हा ह्या वॉल्स भरपूर आल्या तर खेळाडूही तेवढेच निर्माण झाले, कॉम्पिटिशनही तेवढीच निर्माण झाली आणि त्याच्यामुळे झालं काय की आपला परफॉर्मन्स जो आहे इंटरनॅशनल लेवलवर तो वाढत गेला. आपण अजूनही थोडंसं मागे आहो, म्हणजे US असेल, युरोप असेल तिथे किंवा जपान, कोरिया असेल किंवा इंडोनेशिया असेल किंवा चायना असेल, हे लीडर्स आहेत सध्या या खेळामध्ये. पण जिथे आपला रेकॉर्ड आपण समजायचो की 8 सेकंद, 7 सेकंद हा उच्च प्रभू रेकॉर्ड आहे भारतातला आणि खूप भारी रेकॉर्ड आहे, तिथे तो इंटरनॅशनली 5 सेकंदावर असायचा स्पीड क्लाइम्बिंगला. आणि लीड क्लाइम्बिंगला आपण तिथे तेव्हा तिथपर्यंत पोचायचो पण नाही. आणि ह्यात कोणाचा दोष नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं नव्हतं, ट्रेनिंग बाब तेवढी नव्हती, अवेलेबिलिटी ह्या गोष्टींची नव्हती आणि त्यामुळे आपण थोडंसं मागे होतो. आता इन्फ्रास्ट्रक्चर आल्यामुळे भारतात जिथे 8 सेकंदावर आपण खुश व्हायचो तिथे आता 5.5 सेकंद हा नॅशनल रेकॉर्ड आहे मेन कॅटेगरीमध्ये. सो दिस इज अ व्हेरी प्रोग्रेसिव्ह वे.
1 सेकंदावर काम करायचं आहे आपल्याला अजून, कारण वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे मेनचा तो साधारणतः 4.63 4.69वर आहे. मी अपडेटेड आत्ता नाही आहे मागील 1 महिन्यात. सो त्या रेकॉर्डला पोचायचं असेल तर एका क्लाइंबरला कमीत कमी 6 तास गरज असते प्रॅक्टिस करायची दिवसभरात रेस्ट घेऊन. आणि यामध्ये काय होतं की प्लेयर्स सध्या स्वतःच्या खर्चाने खेळायला जातात. खूप वेळा फंडिंग येत नाही, त्यामुळे पण प्रॉब्लेम्स होतात. सो माझी इथे असणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे की जर कधी तुम्हाला कोणी स्पोर्ट क्लाइंबर, इथे बसलेल्या भरपूर लोकांमध्ये स्पोर्ट क्लाइंबर्स आहेत, जेव्हा कधी तुम्हाला कोणी स्पोर्ट क्लाइंबर स्पॉन्सरशिप मागायला येतो तर आवर्जून द्या, कारण तो भारताला आणि महाराष्ट्राला रेप्रेझेंट करतो आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्या खेळांना मिळते आहे स्पॉन्सरशिप, काही खेळांना मला माहीत नाही आहे, ह्या म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट पण असू शकेल, पण स्पोर्ट क्लाइम्बिंगला जेवढी चालना मिळायला पाहिजे, जर आपल्याला आपले प्लेयर्स वरती पाहिजेत, आपले ऑफिशियल्स वरती पाहिजेत, तर त्यासाठी त्यांना तो सपोर्ट पण लागतो आहे. आणि तो ॲडव्हेंचर किंवा गिर्यारोहणाच्या माध्यमातून किंवा सह्याद्रीतल्या लोकांकडून, आपल्या लोकांकडून मिळणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. सो दिस इज द प्रोग्रेस. आणि हा खेळ अजून पुढे जाणार आहे, पण तुमचा सपोर्ट यामध्ये नक्कीच हवा आहे. आणि सगळ्यांना इथे विनंती आहे की प्लीज कधीही कोणी स्पोर्ट क्लाइंबर तुम्हाला अप्रोच झाला तर त्या स्पोर्ट क्लाइंबरला, मुलगा असो मुलगी असो, छोटीशी का होईना मदत करा. क्लाइम्बिंग शूजला करा किंवा चॉकबॅगला करा किंवा चॉक पावडरला करा. तो छोटासा सपोर्ट पण खूप मोठा असतो, कारण ते जे इक्विपमेंट आहे ते 6 महिने 8 महिने पुढे कामी पडतं त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स जातो पुढे. सो ही कळकळीची सगळ्यांना आवर्जून इथल्या सगळ्या सह्याद्री मित्रांना विनंती आहे की कधीच कुठल्या स्पोर्ट क्लाइंबरला स्पॉन्सरशिप रिजेक्ट करू नका. क्या बात आहे, खूप छान. इतकी तळमळ या खेळाविषयी प्राजक्ताची पाहिल्यानंतर निश्चित असं वाटतं की येत्या काही वर्षांमध्ये आपले खेळाडू ऑलिम्पिक क्वालिफाय करू शकतील. अँड विश यू ऑल द बेस्ट. प्रियांका, तुझ्यासाठी प्रश्न असा आहे की तू 5 अष्टहजारी शिखरं सर केली, मग या शिखरांवर चढण्यासाठी, येस सर मी थांबतोय थोड्या वेळ, पण मला थोडं पूर्ण करू दे. तर या शिखरांची पूर्वतयारी शारीरिक मानसिक ही तू कशी करतेस? कारण ऑफनली त्याच वातावरणात परत परत जायचं आहे आणि एवढा मोठा तुझ्या पाठीशी अनुभव आहे 5 अष्टहजारी शिखरांचा. तर त्या 5 अष्टहजारी शिखरांच्या मोहिमांची तू तयारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कशी करते? नक्की. आता कसं आहे की 1 मंथ माउंटनमध्ये स्पेंड करायचा, कारण 8,000 मीटरची शिखरं आहेत, ते त्याला मिनिमम 30 डेज तर लागतात आणि फुल इयर ऑफिसमध्ये काम करायचं. तर जसं ती म्हणाली की कॉर्पोरेटमध्ये तुम्ही म्हटला की 35 डेज लिव्ज हवी आहे, तर मग ते सगळे असे भुवया उंचवतात. सो आय हॅव लर्न की आम्हाला सॅटर्डे संडे ऑफ असतो, तर मग मी म्हणायचे की नाही, आय जस्ट नीड 20 डेज, मला 20 दिवस सुट्टी हवी आहे. तर मग ते 1 महिना मी कव्हर करू शकते. पण मग ही प्रिपरेशन दरवर्षी थोडी थोडी वेगळी होते. आता एक गोष्ट चांगली आहे की माहिती आहे की स्वतःची बॉडी अल्टिट्यूडमध्ये कशी रिॲक्ट करते. म्हणजे 5,000 मीटर असेल, 6,000 मीटर असेल, मग काय प्रकारची प्रिपरेशन, काय प्रकारचं न्यूट्रिशन, ह्या सगळ्या गोष्टींवर जेव्हा एक्सपिडिशन प्लॅन होतं त्याच्या आधी 4 ते 5 महिने सगळे बसून की काय काय वर्कआउट केला पाहिजे आणि कसं. कारण काय होतं की जेव्हा बिफोर 30 आणि आफ्टर 30 देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स इन मी. जेव्हा बिफोर 30 2 आवर जिम म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी रनिंगला, बट आय थिंक आफ्टर 30 आय डोंट हॅव शेम टू से दिस, बट कॉर्पोरेट लाईफ मेंटेन करून आपली पर्सनल लाईफ मेंटेन करून वर्कआउट करणे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी टाईम काढून सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असा पूर्ण वर्कआउट करून हा मी प्लॅन बनवते आणि त्याला म्हणजे मी स्ट्रिक्टली फॉलो करते. बँगलोरमध्ये राहत असल्यामुळे डिसॲडव्हान्टेज असं आहे की विकेंड्सला सह्याद्रीसारखं ट्रेक्स नाही होत जास्तीत जास्त. त्यामुळे कधीही समजा चेक करायचं असेल की हा किती स्टॅमिना आणि स्ट्रेंथ आला आहे, तर मी इकडे येते महाराष्ट्रामध्ये. साताऱ्यामध्ये जरंडेश्वर आहे, जनाईमाळे आहे, तिथे जाऊन मी हेवी बॅकपॅक घेऊन मग मी क्लाइम्ब करते आणि मग थोडं कळून येतं की येस अजून प्रिपरेशन केली पाहिजे. सो अशी तर प्रिपरेशन आहे. आणि मेंटली एकच असतं की एकदा एक्सपिडिशन डिसाईड केलं की येस आय हॅव टू डू इट. आता
हा पण अप्रोच थोडासा वेगळा आहे. बिफोर 30 आणि 20sमध्ये असताना आय हॅव टू डू इट ॲट एनी कॉस्ट. मला सबमिट करायचं काही झालं तरी चालेल, आय हॅव टू गिव्ह, आय हॅव टू गो. म्हणजे मी पुढचा काही विचार करणार नाही. बट नाव ॲज अ रिस्पॉन्सिबल, आणि मी जसं म्हणाले की ही जी जर्नी आहे, प्रत्येक माउंटन काही ना काहीतरी शिकवतं. त्याच्यामध्ये असं एक जाणून समजलेलं आहे की आय हॅव टू डू इट, बट मला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यायची आहे. बिकॉज देर इज समवन इन माय फॅमिली हू इज वेटिंग फॉर मी. सो ते जे प्रत्येक पाऊल आहे ते मी भरपूर एका विचारपूर्वक टाकते की येस मला केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा प्रिपरेशन होतात तेव्हा मेंटल प्रिपरेशनमध्ये हे फार इम्पॉर्टंट आहे की आय नो इट्स 100 मीटर, पण समिट इज जस्ट हाफ वे, आपल्याला खाली पण जायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून आय थिंक आय फॉलो, आणि ह्याच प्रकारे मी मेंटली आणि फिजिकली स्वतःला ट्रेन करते. व्हेरी गुड, खूप छान. तिघींनी अतिशय छान मुलाखत दिलेली आहे. खरं तर तुमच्याशी आणखी खूप बोलायची इच्छा होती, पण वेळेअभावी फारसं बोलता येत नाही. तरी पण जाता जाता मी तुम्हाला फक्त एक लाईन्समध्ये किंवा एका वर्डमध्ये आन्सर द्यायचे. व्हॉट इज नेक्स्ट प्रियांका? मनासलू. मनासलू. व्हेरी गुड. आपण प्रियांकाच्या मनासलू शिखरासाठी जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. प्राजक्ता? मोर लर्निंग्स. मोर लर्निंग्स. क्या बात आहे. मनीषा? सर, जर माझी सुट्टी सँक्शन झाली तर माउंट देनाली. माउंट तेनाली. सर्वांना पुनश्च एकदा आपण शुभेच्छा देऊया. आज या ठिकाणी या परिसंवादामध्ये या सहभागी झाल्या. खरं तर यांचं कार्यकर्तृत्व खूप मोठं आहे आणि मला वाटतं यांच्या या कर्तृत्वाला आपण सलाम करूया आणि त्यांच्या भावी आयुष्यातील सर्व मोहिमांसाठी शुभेच्छा देऊया.